अशा मोठ्या मनाचा मला पाहिजे, नाही तर हा पाळ्याचा मला लावणीची सोय झाली आणि पार्टीची सोय झाली. थांब तुम्ही तुला लोकांनाच बुजवतो आपण. अबा ताईसाहेब, तुमचं लग्न झालं? मस्त मजा आहे आता. नाही लग्न झालं मजा राहतं म्हणजे त्याचं काय झालं. अगदी लहानपणापासून आपण ह्या वाड्यामध्ये खेळलो बघडलो व्हावं आणि आज अचानक तुम्ही आम्हाला सोडून जाता. खरंच किती वाईट वाटतं. तुमचं लग्न झालं आणि मी तसाच राहिलो. माझ्यासाठी मी पाहणं एखादी तशी चालते. आंधळेसो चकण्यासो भोकण्यासो चालते. गावानं गचकर जेवी चालते. बायको झाली म्हणजे झाला. काय आहे? कशी आहे? लंगडी आहे. लंगडी आहे. लंगडी आहे. चालते. लंगडी आहे. चालते. लंगडी आहे. चालते. 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 लंगडी आहे. चालते. लंगडी आहे. चालते. म्हणून शाळेची कामं देखील करतो आणि घरची कामं देखील खूप दुःखी आहे की आज माझी बहीण सासरी जाणार आहे. आज आज तुझी आई असायला हवी. मला देखील आमची खूप आठवण येते. लग्नाच्या वेळेस तर सतत असं वाटायचं की माझी आई स्वर्गातून माझ्या लग्न मंडपातच येईल आणि मला भरभरून आशीर्वाद देईल. पण ती आली नाही बाबा. बेटा, ती गेली स्वर्गात. स्वर्गामध्ये गेली ती कधीही परत नाही गेली असं. आणि हे सत्य स्वीकारून आपल्याला आता जगायचं आहे. आता माझ्यासाठी तुम्हीच माझी आई आणि तुम्हीच माझे बाबा आहात आणि तुम्हीच माझं सर्वस्व आहात. बेटा, लग्नानंतर पत्नीचं सर्वस्व हा तुझा पती असतो, तुझा स्वतःचा संसार. जसं मायाच्या लोकांवर माया केलीस तसं सासरच्या लोकांवर देखील माया करायची. तू हट्ट धरलीस म्हणून तुझ्या आवडीच्या मुलाशी अडीलशी तुझं लग्न लावलं. बेटा, लग्न करणं सोपं असतं, पण माणसाला खरी अग्नी परीक्षा संसार करताना द्यावी लागते. मला विश्वास आहे माझी लेक त्या संसाराच्या परीक्षेत नक्की पास. होय बाबा, आता तुम्ही माझी कसलीच काळजी करायची नाही. तुम्ही स्वतःकडे आणि स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं. आता उन्हाळपणा बंद करायचा आणि बाबांची काळजी घ्यायची आणि मी नसल्यावर घराकडे लक्ष द्यायचं. मला कधी विसरू नको. नाही ग, अशी एकदमची ताटाटूट झाल्यासारखी बोलून खरं तर मीच तुला माफी मागायला हवी. मीना तू अगदी लहान असून आईचं प्रेम दिलं, अगदी मातृत्वाचा वर्षाव केला, पण मी मात्र सदैव तुला छळत आलो. नेहमी तुझी टिंगल करायचं. पण मीना, अगं तुझ्या वाचून जगण्याची आम्हाला सवयच नाही ग. कशी राहू हाच एक आम्हाला भेटतोय. मीना, आता तुझ्या हसण्याचा, तुझ्या रडण्याचा, तुझ्या फुगण्याचा आवाज कधीच येणार नाही. फक्त उरते या आठवड्या वाड्यामध्ये त्या आठवणी. मी करेन माझ्या बाबांचा सांभाळ, मी घेईन त्यांची काळजी. पण तू मात्र आपल्या संसाराकडे लक्ष दे, आपल्या संसाराचं नंदनवन कर आणि या घराचं नाव रोशन कर. बस एवढं पाहिजे. जावई बापू आले. जावई बापू, तुमच्याकडून एक विनंती. मामाची विनंती आणि माझ्याकडे. जावई बापू, मी माझ्या लेकीला तिच्या आईच्या पश्चात अगदी तळहाताच्या फुलाप्रमाणे जपलं.
तिच्याशी संसार करताना तिच्याकडून काही चुकलं तर तिला क्षमा करा आणि तिला आयुष्यामध्ये कुठलेही दुःख होणार नाही याची काळजी घ्या. एवढीच विनंती करतो. मामाजी अहो विनंती कसली करते ज्याप्रमाणे मीना आपल्या माहेरी वाढली आहे त्याच्यापेक्षा जास्त सुखात मी तिला माझ्या घरी आणि कुठल्याही गोष्टीची कधी कमी भासू देणार मग तर झालं आम्हा दोघांना फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तेवढं मात्र असतं सदैव पाठीशी. घटिका गंगा यमुना अश्रू पावनी घटिका गंगा यमुना अश्रू